बिना कूलरले काय होते आणि काय नाही, दरवर्षी काही ना काही बिघडतच राहते याचं. कधी पंख्याचा आवाज येईन तर कधी ते उलनच पलटवायचं. दरवर्षीच्या बिन दिवसात वर्षातून दोन एक डाव तर गवत पलटावंच लागते याचं. तोपर्यंत काही ते थंड हवा फेकतच नाही. ह्याही वेळेस काय झालं आणि काय नाही तर पंखाच चालू नेऊन राहिला, काय बिघडलं तर. मोटार गिटार चालू आहे, फक्त पंखाच चालू नेऊन राहिला. खोलखाल करून पाहाच लागेल, याला खोल फिटिंग करावंच लागेल याची, काय झालं आणि काय नाही तर पाहा लागेल याच्या अंदरचं. आता आपल्याजवळ तर पाणी गिणे काही आहेच नाही. नट गिटं खोला लागेल ना पहिले, पाहा लागेल हुसक असं करून. काय काय कुठं वायर फायर तुटताट झाला का, वायर कट आहे का, कुठं काय आहे खोलल्यावर माहीत पडन. तर याची नाही पाणी नाही आपल्याजवळ 11 12 नंबरचे. 86नं पाहतो, 86नं खुलन तर 86नं खुलून पाहतो. शांते, शांते, काय करून राहिली हो शांते? काऊन काय झालं? स्वयंपाक करून राहिली ना. काऊन काय म्हणता आता? अहो मी म्हणतो ते 86 आण बरं थोडीशी. 86 आण बरं थोडीशी. आता त्या 86चं कोणतं काम येऊन पडलं बाबा तुम्हाला? काय करता त्या 86चं आता? आता काय स्वयंपाक नाही करू देऊन राहिले काय? पोया पकवून राहिली ना, मग 86चं तर काम पडतेच तिथं. मग घे जा स्वयंपाक झाल्यावर. काय होईन काय करून राहिले तर 86चं? अहो आण ना जराशी, काम आहे ना. आण बरं लवकर आण. काम आहे कोणतं पण तुम्हाला 86चं? कोणतं काम आहे 86चं? इथं सांगितलं ना तुम्हाला मी पोळ्या टाकून राहिली म्हणून. तरी 86 करून राहिले. कायले पाहिजे तुम्ही काम तर सांगा. आण 86 आण चुपचाप. तर कूलर खोलाचा आहे मले, पाहतो काय बिघड बागड झालं त्याच्यातलं तर. पाहून घ्या आता. काऊन आता काही दुसरे कामं धंदे नाही राहिले का तुम्हाला? घेतला तो कूलर ना, त्याला आता खोल फिटिंग करत बसता. काय इचक वाचक आहे त्याच्यातलं तर राहू द्या, जसा आहे तसा. काय इचको वाचको करून राहिले ते? काही खोल काल नका करा तो कूलर. फालतू अजून चांगला आहे तर बिघडून ठेवा तो. काही समजत नाही ना, काही नाही चालले तिथं पुढं. काय समजते तुम्हाला त्या कूलर मधलं? अहो तर तो कूलर चालूच नेऊन राहिला ना. चालूच नेऊन राहिला तो कूलर. तर पाहतो त्याच्यात खोलकाल करून पाहतो काय कसं काय आहे तर. काही वायर फायर कटपूट असन, काही कार्बन फार्बन चढलं असन तर पाहतो म्हणतो चेक करून. त्याला लागते 12 नंबरचा पाना. तर पाना काही आहे नाही आपल्याजवळ, म्हणून तुला 86 आण. बाद 1 मिनिटात 4 नट खोलून घेतो आणि मग करत बसतो मग स्वयंपाक. पण राहू द्या ना, पण ते काऊन तुम्ही त्या कूलरच्या आणि याच्या आणि त्याच्या वाटी जात राहता? काऊन आता घरात आहे तो कसा बसा, तर बरा नाही वाटून राहिला काय तुम्हाला? राहू द्या, ते काही खोलकाल नका करा. हो पाहतो ना ते जरासं काय बिघड बागड झालं त्याच्यातलं तर. काय पाहतो म्हणता? तसंच ते बोर्ड खराब झाला होता त्या लाईनीचा, तर तो बोर्ड बसवला तुम्ही. तुम्हाला म्हणू अहो त्या अंकुशले बोलावून घ्या, त्याला जमते ते लाईनीचे कामं, फिटिंग फाटिंगचे. बटना फटना लावणं, बोर्ड फोड बसवणं. तर तुम्हाला म्हणू त्याला बोलावं, तुम्ही बोलावलं नाही त्याला. 50-100 रुपये घेतले असते. ना तुम्ही स्वतःच केलं ते काम. कसं होऊन राहिलं आता? टीव्हीची बटन दाबाव तर पंखा चालू होते, आणि पंख्याची बटन दाबाव तर कूलर चालू होते. पूर्ण बिघडून ठेवलं ना ते. फार धिंगाणा करून ठेवला त्या बोर्डाचा, समजतच नाही. कायची बटन दाबावलं काय चालू होते, कायची बटन दाबावलं काय चालू होते. म्हणून म्हणतो राहू दे, ते कूलर फुलरच्या काही वाटी जाऊ नका. राहू द्या जसं आहे तसं. एखाद्या दुरुस्त करणाऱ्याला बोला ना, करून घ्या दुरुस्त. जाऊ गेले 100-200 रुपये, काम चांगलं होऊन जाते. नाही तर करा तुम्ही दुरुस्त ना बापा. लावान करंट मला एखाद्या दिवशी. त्याच्यात पाणी गिनी मलाच टाका लागते. तुम्ही तर पाणी नव्हते टाकत त्याच्यात. लावून नाही ते एखाद्या दिवशी करंट मला उलटे तिलटे वायर फिट करून. अहो तर त्या बोर्डाच्या बाबतीत ते वायरच एवढे गुदगत झाले होते त्याच्यातले, तर काही समजेच नाही ते. कोणता वायर कुठचा होय ना काय होय. जोडले मग कच्च्या कशा वायर म्या, समजलं नाही तर. म्हणून होते. पण जाऊ दे ना, चालू तर होते ना. टीव्हीची बटन दाबतं तर पंखा तर चालू होते ना. मग पंख्याची बटन दाबायचं मग कूलर चालू होते. मग असं असं समजून घ्या आता ते गणित, कायची बटन दाबायची ना काय काय चालू करायचं म्हणून. घे आण आता 86 आणते आणि पाहू दे, करू दे दुरुस्त. अहो किती वर्षापासून तो एकच कूलर वापरून राहिले तुम्ही. किती वर्ष झाले त्या कूलरले चालू आहे. पाहून घ्या बरं जरासं त्याच्या इकडे. तो कूलरही म्हणत असं, आणि एवढा माझा जीव चालला गेला तरी हे लोक मला वापरून राहिले. पान तर कूलर कसा झाला तर पारे सगळे इकडून तर सडसूट झालाय, पार झंगाट झालाय तो. मग आता त्याला दुरुस्त करून 3-4 हजार रुपये लावून काय करता? फेका तो कूलर, एखाद्या लवा लोखंडवाले विकून टाका, आणि त्याच्यापेक्षा मस्त नवीन कूलर घेऊन घ्या. कमीत कमी 4-5 हजाराचा, जेवढा येईल तेवढा. आपल्या दोघात जणाला लागतेच किती. तर काय तो काय बेकार कूलर आहे का तो? चांगला असतो कूलर आहे तो. थोडंसं फक्त काही वायर फायर कटकुट झाला असं अंदरचा, त्याच्यानं तो चालू नेऊन राहिला. तर पाहतो त्याला खोलखाल करून पाहतो आणि चेक करून घेतो काय आहे तर. जाऊ द्या बा तुम्ही, जाऊ द्या. काही त्या जुन्या कूलरच्या नांदी नका लागा. मस्त घ्या 4-5 हजार रुपयात, जा मस्त दुकानात आणि नवीन कूलर घेऊन या. फालतू त्या जुन्या कूलरच्या खराब कूलरच्या वाटी नका जा. दरवर्षी वर्षभरातून 3-4 डाव खोलत राहता त्या कूलरले. काही दम राहिला नाही त्या कूलरमध्ये, हवाही नाही मारत बरोबर, आणि ते थंडही नाही होत तो कूलर बरोबर. त्याच्यापेक्षा जाऊ द्या, पाहू आपण दुसरा घेऊन घेऊ. अच्छा माय कर मग तयारी. जाऊ दे आता. आता त्या मूडच खराब केलं.
आता जाऊ दे, आता फेकूनच येतं त्या कूलरली, एवढे वर्ष झाले म्हणतं ना, आता नवीनच कूलर घेऊन गेले खाली आपण. चाल कर बरं मग तयारी कर, होय फटाफट तयार होय आणि चाल बरं, जाऊ फट्टाकडनं घेऊन येऊ अर्ध्या एका घंट्यात कूलर नवीन. हो ना, दरवर्षी आता मी कंटाळून गेल्या कूलरपासून, त्याला खोलकाल करणं, दाडं फिटिंग करणं, त्या जाड्या लावणं, त्याच्यापेक्षा जाऊ दे आता एक मस्त आता चांगला कूलर घेऊन घेऊ. हां, आणि 5-10 वर्ष काही पाहा नाही लागत मग. हो हो चला, तयारी काय करावं लागते, तयारी झालीच आहे. मी आंघोळ मी आज सकाळीच केली होती. तयारी करून बसलीच होती. चला चाललो जाऊ. म्हणता आता घेतोच तर घेऊनच घ्या, आता नवीनच कूलर घेऊन घेऊ. दाखव का भाऊ एखादा चांगला कूलर दाखव बरं मस्त. हां, पूर्ण रूम मस्त थंडी झाली पाहिजे, भली गरमी होऊन राहिली हिची ह्या हप्त्याभरापासून. हां, दाखव बरं एखादा चांगला मस्त कूलर दाखव मस्तपैकी. दाखवले काले बरं, कितीपर्यंत काय पाहिजे होता काकाजी? हां, कितीपर्यंत पाहिजे कूलर? काही जास्त महाग नको दाखवू दादा, जास्त महाग नको दाखवू. एवढं काही बजेट आहे नाही, 2-2.5 हजारापर्यंत दाखव कूलर. हां, 2-2.5 हजार रुपये दाखव. मस्त एक रूम आपली चांगली मोठी आहे 15x15ची, तर तेवढ्या रूममध्ये मस्त पुरला पाहिजे हवा तिचा. हां, तर चांगली दाखव एखादी. 2-2.5 हजाराचा कूलर दाखव. अरे का काकाजी, 2-2.5 हजार रुपयामध्ये कूलर भेटते का आता राजू? हो, हां, 3.5 हजारापासून आमच्या दुकानात कूलरची स्टार्टिंग आहे बुवा. हां, 3.5 हजारापासून सुरुवात आहे, तर 3.5च्या वर दाखवतो तुम्ही म्हणाल तर. हां, 2-2.5 हजारात काही येत नाही हो साहेब, आता काही कूलर येऊन नाही राहिले. काय गोष्ट करता राजू? हां, 2-2.5 हजार रुपये काय कमी झाले काय? हां, भेटते ना तेवढ्यात 2-2.5 हजारात तर चांगला कूलर भेटते मस्त. हां, एक रूम काय चांगल्या 2 रूमा थंड्या करते, आणि तुम्ही म्हणता कूलर नाही आहे म्हणता बा. हां, असं ना कूलर 2-2.5 हजारापर्यंत पहा तेवढ्यातच भेटते. अरे काकाजी, त्या 2-2.5 हजारात तुम्हाला कूलर भेटला मी तरी काही कामाचा नाही राहणार तो. हां, काही ढंगाचा राहणार नाही. त्याच्यापेक्षा 1,000-1,500 रुपये टाका आणि 4 हजारापर्यंत घेऊन घ्या मस्त कूलर. हां, चांगला मस्त एकदम झणझणीत टकटकीत मस्त चांगला कंपनीचा कूलर देतो तुम्हाला. हां, 1 वर्ष घ्या, 5 वर्षापर्यंत तुम्हाला हां कूलरला हात लावायची गरज नाही. 1 वर्षाची वॉरंटी आहे. हां, मग ते लोकल घेता का हे घेता एकदावचं मस्त थोडेसे 1,000-1,500 जास्तीचे जाईन, पण माल चांगला होऊन जाईन ना आपल्याजवळचा. हां, सांगा दाखवू काय मग 3.5-4 हजारापर्यंत? बरं दाखवून द्या बरं भाऊ. दाखवा बरं कूलर, कसे कसे कूलर आहे चांगले दाखवा. 4.5-5 हजारापर्यंत दाखवा कूलर. जो पसंत येईन तो घेईन मग त्याच्यातला. ठीक आहे ना काकू, दाखवतो कूलर, दाखवतो. पाहून घ्या काकू, यावाला कूलर आहे, ह्या पडते तुम्हाला 3200 रुपयात. हां, 3200 रुपये प्राईस आहे त्याच्यावर. तुम्हाला 50 रुपये कमी होऊन जाईल त्याच्यावर. आणि कूलर गिलर मस्त आहे, मग लवकर याच्यातली मोटर नाही उडत. हां, 1 वर्ष वॉरंटी. हां, सगळं काही आहे तुम्हाला याच्यामध्ये. तर कूलर गिलर चांगला आहे, पाहून घ्या लागेल तर तुम्ही. हां, चेक करून पाहून घ्या, कूलर चालू आहे बंद आहे सगळं व्यवस्थित पेक करून घ्या आणि पहा मग. 50 रुपये कमी, 3150 रुपये देऊन देता. बाय व शांती, आवडला काय कूलर? हां, कूलर आवडला काय तुला सांग? हो, कूलर तर मस्त आहे. असाच कलर म्हणून मी त्या शोभाबाईनं बी त्या दिवशी तिच्या पोरानं असाच कूलर आणला तिच्यासाठी. तिच्या रूममध्ये लावले. कूलरही मस्त आहे, याच्यात पाणी टाकायचं टेन्शन नाही, डायरेक्ट पाणी टाकता येते. आणि करंट लागायचं टेन्शनच नाही. प्लास्टिकनं फायबरचाच आहे तो. असाच घेऊन घ्या मस्त. आणि ह्या आता आवडला बा मला मस्त वाटून आला. एक काम करा ना, नाही तर ह्याच घेऊन घ्या. थांब ना, मला बी आवडला ना तो कूलर, मला बी आवडला. कूलर गिलर चांगला वाटून राहिला. पायथून थोडंसं भावागिवात काही कमी होईल तर घेऊन घेऊ आजच. बरं विचारा बरं काही कमी होते काय? काही कमी होते का भाऊ? हां, काही कमी होते काय? लावा ना, 2.5 हजारात लावून द्या तो कूलर. नाही भाऊ, 2.5 हजारात तर तो कूलर लागतच नाही राजा. हो, हां, 2.5 हजार रुपये तर बनवायलाच लागले त्याचे पैसे. हां, बरोबर बोला, जास्त किती देता तसं सांगा. नाही जास्त देत नाही मी, पाहून घ्या. आता 2.5 हजारात जमत असेल तर पहा, नाही तर राहू द्या मग. हो, जास्त काही आता पैसे आहे नाही माझ्याजवळ. 2.5 हजार तर लय कमी झाले हो साहेब. हां, तेवढ्यात तर मलाही नाही पडला. एक काम करा, हां, आता मी 3150 सांगितले, तुम्ही मला 2900 रुपये देऊन द्या. हां, करून टाका. आता बोईण्याचं काम आहे म्हणून मी जास्त काही घिसघिस करत नाही. हां, नाही ते आता 3200च्या खाली मी विकला नसता भाऊ, सांगून राहिलो तुम्हाला. तर पाहून घ्या, आता 2900 करा फायनल, घेऊन जा नेत असाल तर. बरं करा फायनल करा, द्या पॅक करून, नेतो लेखाले.